नमस्कार. होमिओपॅथिक आणि होलिस्टिक हिलिंग या सिरीजमध्ये मी डॉक्टर सीमा गोवंडे आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मागचे 2 दिवस आपण बघितलं की होमिओपॅथिक औषधाचे प्रभाव क्षेत्र आणि मर्यादा क्षेत्र म्हणजे काय, की कोणत्या केसेसमध्ये होमिओपॅथिक औषधांचा उपयोग होऊ शकत नाही तिथे आपल्याला ॲलोपॅथीची मदत घेणं गरजेचं आहे. तसंच अशा कित्येक केसेस आहेत की जिथे होमिओपॅथिक औषधांचे विलक्षण रिझल्ट्स किंवा परिणाम दिसून येतात. आज आपण बघणार आहोत की ही होमिओपॅथिक औषधं तयार कशी होतात. तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की होमिओपॅथिक औषधं याला लोक गमतीने साबुदाण्याच्या गोळ्या म्हणतात, कारण ती जे गोळ्या आहेत ते दिसतातच मुळी साबुदाण्यासारख्या. तर त्याच्यावरनं खूप सारे जोक्ससुद्धा होतात की होमिओपॅथिक औषधांचं कसं आहे की अगदी 4 गोळ्या घ्यायच्या किंवा 6 गोळ्या घ्यायच्या झाल्या तर झाकणामध्ये जास्त गोळ्या आल्या की त्या कमी करेपर्यंत अजून 2 गोळ्या आत जातात आणि या नादातच पेशंट बरा होतो. हा चेष्टेचा विषय सोडला तर या इतक्या छोट्या छोट्या गोळ्यांनी खरंच इफेक्ट होऊ शकतो का, आणि ह्या गोळ्या खाऊन काय होणार आहे असं काही लोकांच्या मनात नक्कीच संभ्रम असू शकतो. तर इथे आज आपण बघणार आहोत की होमिओपॅथिक औषधं ही तयार कशी होतात. तर होमिओपॅथिकचे इफेक्टिव्हनेस हे आपण आधी पण बघितले आणि पुढे पण एक केसेसमध्ये बघणार आहोत. पण या तयार कशा होतात आणि ह्या अशा छोट्या छोट्या का असतात. आता सर्वप्रथम होमिओपॅथिक औषधांचं मूलार्क म्हणजे मदर टिंक्चर काढलं जातं. म्हणजे जी काही वनस्पती असेल त्यांचं झाड, फूल, खोड जे काही रिक्वायर्ड सबस्टन्स आहे त्याचा अर्क आधी काढला जातो. ही औषधं फक्त झाडांपासून केलेली असतात का, तर नाही. बहुतांश औषधं ही झाडांपासून केलेली असतात, परंतु होमिओपॅथिक औषधांचे भरपूर सोर्सेस आहेत. जसं की अगदी खनिज किंवा म्हणजे साधा सिलिका असेल, झिंक असेल, ह्याचे वेगवेगळ्या सबस्टन्सेसपासून सुद्धा होमिओपॅथिक औषधं केलेली आहेत. काही प्राणीजन्य स्रोत आहेत, म्हणजे एपिस मेलिफिका जे मी पहिल्यांदाच उदाहरण दिलं की त्या मधमाशीच्या विषापासून ते औषध तयार केलेलं आहे. परंतु आपली ही औषधं विषारी नाहीत, कारण याच्यामध्ये आपण ते औषधं इतकी डायल्यूट करून पोटेंटाईज करतो की कोणत्याही लॅबमध्ये तुम्ही ते टेस्ट केली की मूळ औषधाचा किंवा त्या विषाचा अगदी छोटासा भाग सुद्धा त्याच्यात दिसून येत नाही, आणि म्हणूनच किंबहुना लोक त्याला प्लासिबो म्हणतात. पण आपण आधीच्या ह्याच्यात बघितलं की होमिओपॅथिक औषधं ही प्लासिबो का नाही आहेत. तर सर्वप्रथम त्याचा मूलार्क काढला जातो. मूलार्कामध्ये ज्या सबस्टन्सपासून तो अर्क काढला आहे त्याचे सगळे गुणधर्म किंवा क्रूड मटेरियल हे त्याच्यामध्ये असतात. जेव्हा ह्या मूलार्काचा एक भाग आणि अल्कोहोलचा 99 भाग अशा पद्धतीने ते डायल्यूट करून सकशन या मेथडने पोटेंटाईज केली जातात. ही झाली पहिली पोटेन्सी. मग पहिल्या पोटेन्सीचा एक भाग आणि 99 भाग हा अल्कोहोलचा, त्याची पुढे प्रक्रिया करून म्हणजे सकशन करून दुसरी पोटेन्सी, अशा पद्धतीने होमिओपॅथीच्या पुढच्या पोटेन्सी म्हणजे स्ट्रेंथ किंवा पॉवर्स डेव्हलप केल्या जातात. आता होमिओपॅथीमधल्या ज्या लोअर पोटेन्सीज आहेत जशा की 6, 12, 30 ह्या पोटेन्सीपर्यंतची औषधं कोणीही ओव्हर द काउंटर म्हणजे परस्पर मनाने घेतली तर विशेष उपयोग, समजा ते इंडिकेटेड औषध नसेल तर काही उपयोग होणार नाही, पण साईड इफेक्ट तरी नक्कीच दिसून येत नाही. हेच जर का कोणी परस्पर मनाने हायर पोटेन्सीची औषधं घेतली, जसं की अगदी 1M, 10M, 50M अशा हायर पोटेन्सीची औषधं जर कोणी परस्पर मनाने आणि फ्रिक्वेंट रिपिटेशनने घेतली तर त्याच्यामध्ये शरीरावरती, मनावरती अनडिझायर्ड इफेक्ट दिसून येतात. त्यामुळे मला अगदी सगळ्यांना या माध्यमातून सांगायचं आहे की कोणतीही होमिओपॅथिक औषधं हायर पोटेन्सीची तरी परस्पर मनाने घेऊ नका. लोअर पोटेन्सीची औषधं काही अभ्यासू वृत्तीचे लोक असतात, ते मटेरिया मेडिका वाचून त्याच्यानुसार औषधं घेतात. तर त्या केसमध्ये लोअर पोटेन्सीच्या औषधाचा उपयोग नाही झाला तर निदान साईड इफेक्ट नक्कीच होणार नाही. तर आता ही जी औषधं बनवली आहेत ह्याचा बेस हा अल्कोहोल आहे. आता सगळ्यांना माहिती आहे अल्कोहोल हा व्होलाटाईल आहे, म्हणजे तो उडून जातो. जेवढ्या वेळा तुम्ही झाकण उघडणार ते उडून जातं. सो त्याच्यासाठी म्हणून ही औषधं डिस्पेन्स करायला काहीतरी माध्यम हवं, आणि म्हणूनच या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या ज्या गोळ्या आहेत त्या माध्यम म्हणून वापरल्या जातात. जेव्हा त्या नुसत्या गोळ्या आहेत त्याच्यामध्ये कोणतीही औषधी गुणधर्म नसतो, त्या नुसत्याच तुम्ही साखरेसारख्या खाऊ शकतात, त्या चवीला गोड लागतात. तर जेव्हा आपण त्या पद्धतीने तयार केलेल्या ज्या पोटेन्सीज आहेत त्याचे ड्रॉप्स जेव्हा ह्या गोळ्यांवरती टाकतो तेव्हा त्या थेंबामधले असणारी औषधी गुणधर्म आपण त्या गोळ्यांमध्ये घालत असतो. त्यामुळे वर करणे दिसताना प्रत्येक बाटलीतलं औषध हे सारखंच दिसेल, कारण बेस हा त्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या पांढऱ्या गोळ्या आहेत. परंतु जेव्हा आपण त्या गोळ्यांवर हा अर्क टाकतो
तेव्हा ते औषध त्या गोळ्यांमध्ये जातं आणि मग आपण त्या गोळ्या पेशंटला देतो. तर ह्या ज्या गोळ्या आहेत या कशापासून तयार केलेल्या आहेत, तर ह्या केन शुगर पासून तयार केलेल्या आहेत आणि म्हणून त्या चवीला गोड असतात. आता काही जणांचा प्रश्न आहे की ह्या गोळ्या गोड आहेत साखरेसारख्या, तर ह्या डायबिटीसला चालतात का किंवा डायबिटिक पेशंटना देऊ शकतो का? तर नक्कीच आपण हे औषध डायबिटिक पेशंटना देऊ शकतो, कारण ह्याच्यामध्ये काही चमचाभर साखर पेशंटच्या पोटात जात नाही. या 6 गोळ्या घेऊन विशेष अशी काही शुगर वाढत नाही. किंबहुना ज्यांना डायबिटीस आहे अशा पेशंटना अशाच पद्धतीने आपण औषधं देऊ शकतो किंवा मदर टिंक्चर फॉर्ममध्ये सुद्धा आपण पेशंटना औषध देऊ शकतो. ज्यांची शुगर खूपच हाय असेल त्यांना आपण लिक्विड फॉर्ममध्ये हे औषध देऊ शकतो, परंतु या एवढ्याशा गोळ्या खाऊन पेशंटची शुगर एकदम शूट झाली असं काहीही होत नाही, प्रोव्हायडेड पेशंट बासुंदी गुलाबजाम असं गोडाधोडाचं काही खात नाही आहे. त्याच्यानंतर काही औषधं जसं की 12 अक्षरातली औषधं ही त्याच्यासाठी जो बेस वापरला जातो तो लॅक्टोज, म्हणजे अशा जाड गोळ्या किंवा पावडर फॉर्ममध्ये जी होमिओपॅथिक औषधं दिली जातात त्याचा बेस हा लॅक्टोज असतो. तर 12 अक्षरातली त्या पद्धतीने केली जातात आणि ज्या साबुदाण्यातनं सारख्या गोळ्यातनं जी औषधं दिली जातात ती पोटेंटाईज फॉर्ममध्ये असतात आणि त्याचा बेस हा अल्कोहोल असतो. जी लॅक्टोज फॉर्ममध्ये दिली जातात त्याचा बेसच मुळी लॅक्टोज वापरला जातो पुढच्या पोटेन्सीज तयार करायला, त्यामुळे तिथे अल्कोहोल हा बेस म्हणून वापरला जात नाही पुढच्या पोटेन्सीजसाठी. सो अशा पद्धतीने ही होमिओपॅथिक औषधं तयार केलेली आहे आणि त्यामुळे ती आबालवृद्ध अगदी नवजात बाळापासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना अगदी सेफ आहे. कोणीही ती औषधं घेऊ शकतात. त्या औषधाचे कोणतेही साईड इफेक्ट कोणालाही दिसून येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी अगदी बिनधास्तपणे ही औषधं घ्या. फक्त परस्पर मनाने हायर पोटेन्सीची औषधं नक्कीच घेऊ नका. ही जी काही सिरीज तयार केलेली आहे त्यामागचा उद्देश हाच आहे की लोकांमध्ये होमिओपॅथीबद्दल असलेले गैरसमज दूर करणे आणि ह्या माध्यमातून तुम्ही तुमच्या लेवलला घरगुती बेसिसवर काय काय पद्धतीने ही औषधं घेऊ शकता आणि काय औषधं ही वैद्यकीय सल्ल्यानेच घ्या, यासाठी ही सिरीज आहे. तुम्हाला कोणालाही काहीही शंका असल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जो गुगल फॉर्म आहे तर तो गुगल फॉर्म भरा. तुमचं नाव न घेता किंवा नावाचा उल्लेख न करता तुमच्या त्या प्रश्नांचं नक्कीच सविस्तर उत्तर दिलं जाईल पुढच्या माझ्या क्वेश्चन आन्सर या सिरीजमध्ये. नमस्कार. उद्या आपण होमिओपॅथीबद्दल जे काही गैरसमज आहे त्याविषयी अजून डिटेल समजून घेणार आहोत. तेव्हा इथून पुढचं सगळं आयुष्य तुम्हाला एकदम सुखासमाधानाचं, भरभराटीचं आणि आरोग्यपूर्ण जावं हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना. धन्यवाद.